बारामती पोटनिवडणुकीवरून ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी. सुनेत्रा पवारांची उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा. आता काँग्रेसला पाठिंबा की महायुतीच्या उमेदवाराला समर्थन? ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष. सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत येण्याची शक्यता. 10 मार्चला आयोगाला लिहिलेलं पत्र मागे घेतल्याची सूत्रांची माहिती. 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान झालेला पत्रव्यवहार ग्राह्य न धरण्याचा उल्लेख. राहुरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेनाही आग्रही. मातोश्रीवर बैठक. माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे आग्रही. बाळासाहेब थोरातांनाही खेवरेंचं साकडं. नाशिकच्या दिंडोरीत विहिरीत कार कोसळली. एकाच कुटुंबातील 9 जणांचा बुडून मृत्यू. विहीर मालक राजेंद्र राज्यवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर. नाशिकमध्ये एनजीओ संचालक तथाकथित पत्रकाराकडून महिलांचं लैंगिक शोषण. आरोपी रवींद्र एरंडेच्या टॅबमध्ये 87 व्हिडिओ सापडल्यानं प्रकरण उघडकीस. गरजू महिलांना नोकरीचं आमिष दाखवत शोषण केल्याचा आरोप. सोलापूरच्या अंजनगाव खेलोबा गावातील तणावावर तोडगा. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राजन पाटलांच्या मध्यस्थीनं वाद निवळला. पुतळा स्थलांतर करण्यासाठी ग्रामस्थांनी नवीन जागा निवडली. नांदेडमध्ये मध्यरात्री 2 गटात गँगवॉर. 3घांचा मृत्यू. जुन्या वादातून हाणामारी झाल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती. राज्यात अवकाळी पावसामुळे 5,12,000 एकरचं नुकसान. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. तर पंचनामे झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार असल्याची ग्वाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.